पैसे मग खिशात ठेवलाय. चुकलाय कोण? अरे गाणं मारून घेतले. अरे रेकॉर्ड कोण करत होता चुत्तड? बंद होता. आपली मॅच बंटी आपल्याला विनंती असेल तिथे सर्व पोरांना घेऊन साईडला जायचं. बंटी सर्व पोरं बाजूला घ्यायचे आहेत. घेऊन जा. का कुठं झालं? का? नाही रे ओमपुडी म्हणजे तो ही दिलेला आहे माझ्या पाऊच आहे. नाही पाऊच आहे दुसरी. नाही नाही नाही. अरे उभे तो किसका है रे मोबाइल? हा किसका है? चला सामन्याकडे पाहायला गेलो. दुसरा सामना पाहायला भेटेल. मंगळवार एक संघ पाहायला भेटेल तर दुसऱ्या संघ पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघ हे चांगल्या प्रकारचे खेळ पहिला फेरीपासून दाखवत आहेत. पुढे सुद्धा दाखवतील पाहिला. पहिल्या पॉईंटच्या मध्ये वडोदरी संघाचं खातं खुलतोय. इथे मात्र परत इथे वडोदरी संघामध्ये आणखी पॉईंटच्या मदतीने एक पॉईंट जाऊन पोहोचतो आकडे. आणि तसेच कमी केले संघ दोन्ही ज्याने एक्स्ट्रा खेळाडू असेल की त्या पॉईंट देखील लक्ष ठेवत आहे. दोन्ही संघामध्ये कारण की वडोदरी संघ सुद्धा चांगल्या प्रकारचे खेळ खेळत आहे. पण अजून पुढे मंडळगड संघाचं अजून खातं खोललेलं नाही आहे. इथे मात्र चांगल्या प्रकारचा स्पाइक पाहायला भेटतो आपल्याला मंडळगड संघाकडून. पाहूया एक स्पाइकच्या मदतीने आता मात्र खातं खुललेलं. आता मध्ये एक पॉईंटच्या मध्ये आता मंडळगड संघाचे पॉईंट जाते 1 आणि त्याचे वडोदरी संघ 3. त्याला मात्र पॉईंटकडे वडोदरी संघाचे मात्र 3 झाले. मंडळगड संघ 1 झालेला आहे. चांगल्या प्रकारचे खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतो. दोन्ही संघ चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत आहेत. पहिला टॉस तर झालेला इथे मात्र ब्लॉकसाठी आले होते. पण इथे मात्र उभे राहायचा चांगल्या प्रकारचा प्रहार आपल्याला पाहायला भेटतो. इथे मात्र चांगल्या प्रकारचा इफेक्ट आपल्याला आगाम सुकडच्या माध्यमातून पाहायला भेटतो. पाहूया इथे सुद्धा टॉस झालेला आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो. इथे मात्र मंडळगड संघामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र वडोदरी बी या संघाचे मात्र पॉईंट जाऊन पोहोचलेले आहेत ते 4 या आकड्यावरती आणि तसेच मंडळगड संघ 2 या आकड्यावर. मंडळगड संघ 3 मंडळगड संघ 4 तासात वडोदरी संघ सुद्धा संध्याकाळी 17 मध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला मैदानामध्ये खेळ पाहायला भेटतो. दोन्ही संघ बलाढ्य संघ चांगल्या प्रकारचा मोठे मोठे टुर्नामेंट खेळून आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला परत आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रहार पाहायला भेटतो. इथे मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न थोडासा सविची चुकी भेटते. इथे चुकी होते आणि इथे मात्र प्रत्येकदा दोन्ही संघ लेवलमध्ये येत आहे. वडोदरी संघ सुद्धा 5 आणि तसंच
वलवटी संघ 5 तसं मंडणगड संघ सुद्धा 5. चांगल्या प्रकारचे सरासरीने चांगल्या प्रकारचे खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेले होते. सेकंड राऊंड मध्ये आपल्याला दुसरा सामना पाहायला भेटतोय. पाहूया चांगल्या प्रकारचे सर्व सुद्धा पाहायला भेटतो. इथं मात्र 5 देण्याचा प्रयत्न होता पण थोडेसे फिंगर चुकतोय. इथं मात्र मंडणगडच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मदतीने आणखी एक पॉईंट इथे मात्र पॉईंट जाऊन पोहोचतात ते 6 या आकड्यात तसंच वलवटी संघ 5 या आकड्यात. आता मात्र लीड चांगल्या प्रकारचे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत तर मंडणगड संघ. परत इथे आपल्या शेप जागीकडून चांगल्या प्रकारची सर पाहायला मात्र 5 देण्याचा प्रयत्न संविधाने क्लिअर करतो. इथं मात्र आउटसाइड सेटर येतोय. इथं मात्र चांगल्या प्रकारे स्पाईक आपल्याला फिराकच्या मध्ये पाहायला भेटतोय. ह्या 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचतात ते क्या हो परत इथं मंडणगड संघाच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. आता मात्र 9 या आकड्यावरती मंडणगड संघ आणि त्याच्यात 5 या आकड्यावरती वलवटी संघ थांबलेला आहे. इथं मात्र 1 पॉईंटच्या मध्ये आता जाऊन मात्र पॉईंट पोहोचतो 6 या आकड्यावरती आणि तसंच मंडणगड संघ 9 या आकडे 3च्या लीडने मंडणगड संघ असेल. पण चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतो मंडणगड संघ तसं वलवटी संघाकडून. तसं कालच्या दिवसामध्ये फायनलिस्ट टीम अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारी टीम वलवटी हे संघाचा सुद्धा इथे प्रवेश झाले. त्यांच्या सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. तसेच वलवटी संघाचे पॉईंट मात्र झालेले ते 7 आणि तसेच मंडणगड संघ 9. मंडणगड संघ 10 आणि तसेच वलवटी संघ 7. मंडणगड 11 आणि वलवटी 7. इथे मात्र वलवटी संघामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र वलवटी संघ 8 या आकड्यावरती आणि मंडणगड संघ 11 या आकड्यावरती. 3च्या लीडने मंडणगड संघ चांगल्या प्रकारचा प्रहार करत आहे. इथे मात्र आता मात्र मंडणगडच्या खात्यामध्ये आणखी एक पॉईंट जोडला जाईल. आता मात्र मंडणगड संघ जाऊन पोहोचतो 12 या आकड्यावरती आणि वलवटी संघ 8 या आकड्यावर. इथे मध्ये टाइम आउट घेतलेला. आता मध्ये वलवटी संघाचे 13 वलवटी संघाचे 8 आणि मंडणगड संघ 13. इथे मध्ये तुमची स्वीपची चुकी होती. आता मध्ये वलवटी संघाचे पॉईंट जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर आणि मंडणगड संघ 13 या आकड्यावर. इथे सुद्धा चांगला प्रहार आता रियाच्या मध्ये पाहायला भेटतो. थोडासा मिठीची चुकी होती त्याबद्दल. इथे मात्र वलवटी संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. साहेब नाही पहिला सेट विजय संघाचा अभिनंदन. तसंच पुढच्या आणखी 2 सेट बाकी असतील. पण पुढच्या 2 सेटमध्ये कोणता संघ
हा सेट सुद्धा 15 पॉईंटचा असेल, कृपया लक्षात ठेवायचे. आता मात्र मन्नगड संघाचं खातं खुलतो. इथे मात्र 1 पॉईंट भेटेल. 1 पॉईंटच्या मधून आता मात्र खातं वनवटी संघाचं खुललेलं नसेल तर पण मन्नगड संघाचं खातं खुलतोय. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे टॉस आपल्याला पाहायला भेटतो. चांगला स्पाइक सुद्धा पाहायला भेटतो. 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र मन्नगड संघाचे जाऊन पॉईंट पोहोचतात 2 या आकड्यावरती तिथे ओलावती संघाचं अजूनही खातं खुललेले नसेल. पाहूया या सामन्याने चांगल्या प्रकारचा साईन देवडेकर कृपया आपण वरती जातो. साईन देवडेकर आता मात्र वनवटी संघाचे सुद्धा खाते होते. वनवटी संघाचे मात्र पॉईंट झालेले आहेत ते 1 आणि मन्नगड संघ 2. आता मात्र 1 पॉईंट आणखी वनवटी संघामध्ये मोजला जाईल. वनवटी संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर आणि मन्नगड संघाचे 2 या आकड्यावर. परत एकदा ओव्हर मध्ये आलं 3 पॉईंट झालेले आहेत. आता मात्र हा सेट जिंकण्याची खूप आवश्यकता असेल मन्नगड वनवटी संघाला. दोन्ही संघाचे 3 पॉईंट झालेले आहेत. आता मात्र मन्नगड संघ 3 4-3. आता मात्र ऑल मध्ये आल्या दोन्ही संघाचे पाहायला गेले ते 4 पॉईंट झालेले आहेत. मन्नगड संघ 4 वनवटी 5 मन्नगड 4. मात्र चांगला स्पाइक आपल्याला पाहायला भेटतो. फिराकच्या मध्ये आता मात्र इकोड मध्ये पर्यंत पॉईंट आलेले दोन्ही संघाचे पाहायला गेले तर 5 पॉईंट झालेले आहेत. आता मात्र परत एकदा 6 पॉईंट झालेले आहे. दोन्ही संघ जे की कमी गतीने प्रवास करतो कारण की वनवटी संघाचे सुद्धा 6 झालेले, मन्नगड संघ सुद्धा 6. इथे मात्र पंचाने इथे मात्र फाऊल सांगितलं. हा मात्र पॉईंट मोजला जातो मन्नगड संघामध्ये. मन्नगड संघाचे बघता बघता पॉईंट झालेले ते 7 आणि तसेच वनवटी संघ 6. आता मात्र परत एकदा सिस्टममध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रहार पाहायला भेटतो. 1 पॉईंटच्या माध्यमातून आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचतात ते
8 या आकड्यावरती आणि तसेच वलवती संघ 6 या आकड्यावर. चांगल्या प्रकारची सर्व्हिस सुद्धा आपल्याला पाहायला भेटते शिव जादूच्या माध्यमातून. इथे मात्र पंच सांगतात की हा मात्र पॉईंट जे की मंडळाच्या खात्यामध्ये मोजले. मंडळ संघाचे पॉईंट बघता बघता जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती आणि वलवती संघ 6 या आकड्यावर. आता मात्र मोजला गेला 1 पॉईंटच्या मध्ये वलवती संघ 7 या आकड्यावर आणि तसे मंडणगड संघ 10 या आकड्यावर. इथे मात्र हा पॉईंट मात्र वलवती संघामध्ये परत एकदा मोजला जाईल. वलवती संघाचे पॉईंट बघता बघता 8 या आकड्यावरची तसे 2च्या लीडने पुढे असेल तर मंडणगड संघ. चांगल्या प्रकारचा दोन्ही संघाचा गेम आपल्याला पाहायला भेटतोय. इथे मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग थोड्याशा चुका झाल्या होत्या पण त्याला चांगल्या प्रकारचा इफेक्ट लिहांच्या मागे आपल्याला पाहायला भेटला. तर परत चांगल्या प्रकारचा पास देतोय कैफ. तेवढा चांगल्या प्रकारचा फटका सजवून मारण्याचा प्रयत्न होता पण त्यांचा हा मात्र आवे असेल. यामुळे जे की कोल्हापूर संघामध्ये आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. ह्या 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र वलवती संघाचे पॉईंट झालेले ते 9 आणि तसे मंडणगड संघ 10 म्हणजे 1 चीच लीड बाकी असेल. चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला वलवती या संघाकडून. आता मध्ये वलवती संघाचे पॉईंट झाले ते 9 आणि तसेच मंडणगड संघ 11. मंडणगड संघ चांगल्या प्रकारचा पहिला सेट जिंकल्यावर त्याच्या दुसऱ्या सेटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रयत्न पाहायला भेटतात आपल्याला वलवती संघ मंडणगड संघाकडून. तसेच मात्र हा पॉईंट कोणाचा आहे? ओके मंडणगडच्या आणखी 1 पॉईंट जोडला जाईल. ह्या 1 पॉईंटच्या मध्ये आता मात्र पॉईंट जाऊन पोहोचले ते मंडणगड संघाचे 12 आणि तसे वलवती संघ 9. आता आणखी संघाला वलवती संघ थोडासा निराश 4 पॉईंटच्या लीडने जे की मंडणगड संघ चांगल्या प्रकारचा खेळ करत आहे. पण इथे सुद्धा पंच सांगतो की लास्ट कॅप्टन बोलाव. नाही फक्त दोघांना